इमॅजिन करा, समोर 40,000 मुघल सैनिक उभे आहेत. तुफांचा मारा सुरू आहे. गडाच्या भिंती हादरतायत आणि त्याच वेळी किल्ल्यावर फक्त एकच आवाज घुमतोय, हर हर महादेव. तर हॅलो मंडळी, नमस्कार. आज आपण बघणार आहोत सह्याद्रीतील एक असा गड जिथे एका मावळ्याने मृत्यूला समोर पाहिलं आणि तरीही तलवार खाली ठेवली नाही. जिथे शिवरायांनी घेतलेला एक निर्णय इतिहासाला नवीन दिशा देऊन गेला आणि जिथे जन्म झाला स्वराज्याच्या भविष्यातील छाव्याचा. हा आहे किल्ले पुरंदर. आजच्या व्हिडिओमध्ये इथे कसं पोहोचायचं, काय काय बघायचं, पुरंदरचा तह का आणि कसा झाला, इथला ज्वलंत इतिहास, खायची प्यायची सोय काय, गडाचं टायमिंग आणि काही महत्त्वाच्या गोष्टी, हे सगळं कव्हर करणार आहेच. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला तर मग अजिबात वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. तर पुण्यापासून जवळपास 40 ते 50 किलोमीटर अंतरावर असलेला हा पुरंदर किल्ला एक परफेक्ट वन डे ट्रेक आणि हिस्टॉरिकल रोड ट्रिप डेस्टिनेशन आहे. नारायणपूर हे या पुरंदर किल्ल्याचं पायथा गाव. या गावाला आधी पूर म्हणून ओळखलं जायचं, तर या पूर गावाचा आधार असलेला हा किल्ला म्हणून पुरंदर असं याचं नाव पडलं. तर इथे तुम्ही कार किंवा बाईकने डायरेक्ट वर पुरंदर माचीपर्यंत येऊ शकता, किंवा जर तुम्ही MSRTC बसने यायचा प्लॅन करत असाल तर तुम्ही सासवड किंवा नारायणपूर पर्यंत बसने या आणि तिथून वर माचीपर्यंत ऑटो किंवा टॅक्सीने पोहोचा. आता एक महत्त्वाची गोष्ट, इथली सगळी व्यवस्था इंडियन मिलिटरी हँडल करते, म्हणून गेटवर एंट्री करताना ID कंपल्सरी आहे. त्यामुळे न चुकता येताना सगळ्या मेंबर्सचा ID सोबत घेऊन या. या व्यतिरिक्त इथे काही एंट्री फीज नाहीये. चेकिंग करून पुढे आलात की लगेच तुम्हाला पार्किंग दिसेल. इथे तुम्ही 2 व्हीलर किंवा 4 व्हीलर पार्क करू शकता. गाडी पार्क करून पुढे निघालो की दिसतो मुखी तलाव. आम्ही गेलो तेव्हा या टँकचं रिनोव्हेशन सुरू होतं. आता हा पुरंदर किल्ला जेव्हा इंग्रजांच्या ताब्यात गेला तेव्हा त्यांनी इथे 2 चर्च बांधले. त्यातलं हे पहिलं चर्च. गडाच्या सुरुवातीलाच हे चर्च बघायला मिळतं. इतकं जुनं असूनही हे सुस्थितीत आहे. इथून थोडं पुढे गेलं की येतं हे दत्त मंदिर. इथे श्री दत्तमूर्ती आणि पादुकांचे दर्शन घेऊन आम्ही पुढे निघालो. जाताना पुरंदरच्या शेजारी तुम्हाला अजून एक किल्ला दिसेल. याला वज्रगड असे म्हणतात. आता पौराणिक कथेनुसार हनुमान द्रोणागिरी घेऊन जात असताना त्याचा काही भाग खाली पडला आणि हा पर्वत ज्यावर हा पुरंदर किल्ला बांधलेला आहे तो पर्वत निर्माण झाला. या पर्वताला इंद्रनील पर्वत असं म्हणतात. आणि जसं इंद्राच्या सोबत त्याचा वज्र असतो तसाच या इंद्रनील पर्वतावरील पुरंदरच्या सोबत हा वज्रगड किल्ला आहे. हा वज्रगड बघून पुढे गेलो की तुम्हाला वीर मुरारबाजी स्मारक दिसेल. गडावर पुढे जाण्याआधी मी तुम्हाला वीर मुरारबाजी देशपांडे यांच्याबद्दल आणि पुरंदरच्या तहाबद्दल सांगतो. तर जेव्हा 1659 साली छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाला मारलं तेव्हा औरंगजेबाला वाटलं मुघल सल्तनत को किसी से धोका है तो वो है शिवा. तेव्हा त्याने त्याच्या मामाला म्हणजेच शाहिस्ते खानाला शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करायला पाठवलं. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याची बोटं कापली आणि याच कृत्याने औरंगजेबाचं नाक कापलं गेलं. एवढंच नाही तर पुढे 1664ला महाराजांनी सुरतेची लूट केली. हे बघून मात्र औरंगजेब प्रचंड खवळला. कुछ भी करके शिवा का बंदोबस्त करना ही पडेगा असं त्याला वाटत होतं. तेव्हा त्याने हीच जबाबदारी मिर्झा राजे जयसिंग याला सोपवली. मिर्झा राजे हा औरंगजेबच्या दरबारातील नामवंत सरदार होता. तो प्रचंड अशी फौज घेऊन महाराष्ट्राकडे निघाला आणि तेवढंच नाही तर याच्या मदतीला 5000 पठाण सैन्य घेऊन दिलेर खान पण याला मिळालं. हे सगळं मोठं सैन्य पुण्याला येऊन पोहोचलं. पुण्याला आल्यावर एका रात्री मराठ्यांनी दिलेर खानाच्या सैन्यावर अचानक हल्ला केला आणि भरपूर सैन्याला मारून वाऱ्याच्या वेगाने मराठे निघून पण गेले. दिलेर खानाला कळेपर्यंत हा हल्ला होऊन गेला होता. त्यामुळे दिलेर खान प्रचंड खवळला आणि मराठ्यांचा पाठलाग करत पुरंदरच्या पायथ्याशी पोहोचला. हे समजताच मिर्झा राजे जयसिंगांनी त्यांच्या मुलाला 3000 मुघल सैन्य घेऊन दिलेर खानाच्या मदतीला पाठवलं. आता तुम्ही बघितलं तर पुरंदर किल्ला हा खूप मोठा आहे.
आणि मी आधी सांगितलंच तसं शेजारीच वज्रगड पण आहे. तर मुघलांना लक्षात आलं की पुरंदर जिंकायचा असेल तर आधी वज्रगड जिंकणं महत्वाचं आहे. त्यामुळे युद्ध सुरू झालं आणि मुघलांनी वज्रगडावर तोफांचा मारा सुरू केला. तेव्हा मुरारबाजी यांच्या नेतृत्वाखाली पुरंदरावर 1000 ते 2000 असं सैन्य होतं आणि वज्रगडावर तर 500हूनही कमी सैन्य होतं. तोफांच्या माराने वज्रगडाचा बुरुज ढासळला आणि मुघल सैन्य आत शिरलं. मुघलांमध्ये आणि मराठ्यांमध्ये युद्ध झालं, पण भलं मोठं मुघल सैन्य वरचढ ठरलं आणि मराठ्यांनी शरणागती पत्करली. वज्रगड मुघलांच्या ताब्यात गेला. आता परिस्थिती ही आपल्या विरोधात आहे हे बघून शिवाजी महाराजांनी आपल्या वकिलांना मिर्झा राजे जयसिंगांकडे तहाबद्दल बोलायला पाठवलं. तेव्हा मिर्झा राजे जयसिंगांनी ताठर भूमिका घेतली आणि शिवाजी महाराजांनी शरणागती पत्करावी अशी मागणी केली. तेव्हा शिवाजी महाराजांनी आदिलशाहीशी मैत्रीसाठी बोलणी चालू केली. हे कळताच मिर्झा राजे जयसिंग यांनी शिवाजी महाराजांना मैत्रीचा संदेश पाठवला, कारण त्याला माहिती होतं जर आदिलशाही सैन्य शिवाजी महाराजांच्या मदतीला आलं तर आपली काही खैर नाही. तो संदेश बघून शिवाजी महाराजांनी परत वकिलाला मिर्झा राजेकडे पाठवलं. मग मिर्झा राजांनी परत ताठर भूमिका घेतली आणि शिवाजी राजांनी स्वतः यावं असा निरोप पाठवला. मग शिवाजी महाराजांनी मिर्झा राजांकडून आपल्या सुरक्षिततेची हमी घेतली आणि त्यांना भेटायला जायचं ठरवलं. तहाची बोलणी सुरू असताना पुरंदर ताब्यात घ्यायचा असा मिर्झा राजे जयसिंग आणि दिलेर खान यांचा प्लॅन होता. पण हीच तहाची बोलणी सुरू असताना मुरारबाजी देशपांडे यांनी दिलेर खानाच्या सैन्यावर अचानक आपल्या 700 मावळ्यांना घेऊन हल्ला केला. घनघोर युद्ध झालं. मुरारबाजी देशपांडेंचा आवेश बघून दिलेर खानाने त्यांना कौल दिला, अरे मुरार, तुम हमसे जुड़ जाओ, तुम्हें सरदार बनाएंगे और जहांगीर देंगे. तेव्हा मुरारबाजी म्हणाले, मी शिवाजी महाराजांचा सरदार, तुझा कौल घेतो की काय, आणि आवेशात दिलेर खानाकडे धाव घेतली. हे बघून दिलेर खानाने मुरारबाजींवर बाणाने हल्ला केला व बाण त्यांच्या कंठाला जाऊन लागला व ते धारातीर्थी पडले. मुरारबाजींचं हे शौर्य आणि त्यांची ही वीरगाथा ऐकून शिवाजी महाराजांना फार वाईट वाटलं आणि 11 जून 1665ला पुरंदरच्या तहावर स्वाक्षरी झाली. तर अशाच या वीर मुरारबाजींच्या स्मरणार्थ हे स्मारक आणि त्याच्याच मागे ही त्यांची समाधी आहे. आता इथून थोडं पुढे गेलं की तुम्हाला दिसेल हा पुरंदरचा पहिला दरवाजा म्हणजेच बिणी दरवाजा. उंच तटबंदी असलेल्या या दरवाजावरून मावळ्यांची नजर सगळीकडे पोहोचत होती. तुम्ही नारायणपूर गावातून ट्रेक करत आला तर इथून आत या, पण आता हा रस्ता बंद करून ठेवला आहे. थोडं पुढे गेलात की तुम्हाला दिसेल इंग्रजांनी बांधलेलं हे दुसरं चर्च. पुढे जाताच तुम्हाला दिसतं पुरंदर किल्ल्यावरील पहिलं शिव मंदिर. इथल्या नंदीचं दर्शन घेऊन आत गेलो. मंदिराच्या गाभाऱ्यात तुम्हाला छान शिवलिंग दिसेल. दर्शन झाल्यावर आम्ही पुढे निघालो. इथली एक विशेष गोष्ट म्हणजे हा किल्ला NCC म्हणजेच नॅशनल कॅडेट कॉर्प्स अकॅडमी ट्रेनिंगसाठी वापरतात. रॉक क्लाइम्बिंग, पॅराग्लायडिंग आणि ट्रेकिंगसाठी तर हा बेस्ट किल्ला आहे. याच किल्ल्यावर पुरंदरेश्वर मंदिर आहे. या मंदिरात जातानाच वाटेत हनुमान मंदिर लागतं. या मारुतीरायाचं दर्शन घेऊन याच मंदिराच्या शेजारच्या पायरी वाटेतनं पुरंदरेश्वर मंदिरात पोहोचलो. या मंदिराचा जीर्णोद्धार पेशवे काळात झाला आहे. मंदिराच्या बाहेर नंदी आणि त्याचा मंडप दिसतो. आत गेल्यावर आधी सभा मंडप लागतो. आणि गाभाऱ्यात जाताना कीर्तिमुख आणि वरच्या बाजूला गणपती दिसतो. गाभाऱ्यात 2 शिवलिंग तुम्हाला दिसतील. इथे दर्शन घेऊन बाहेर आल्यावर याच मंदिर परिसरात अजून एक शिव मंदिर आहे. इथलं दर्शन घेऊन आम्ही पुढे निघालो. आता इथून वर किल्ल्यावर जाताना मोबाईल अलाउड नाहीये. इथल्या मिलिटरी पर्सन कडे जमा करावे लागतात. त्यामुळे वरचे फोटो काही काढता आले नाही.
पण याची माहिती तुम्हाला थोडक्यात सांगतो. इथून 25 ते 30 मिनिटे ट्रेक करून वर गेल्यावर वाटेत तुम्हाला चपेटदान मारुतीचं शिल्प दिसतं. तिथून पुढे किल्ल्यावर जायला 3 दरवाजे आहेत. पहिला दिल्ली दरवाजा, दुसरा गणेश दरवाजा, तिसरा निशाण दरवाजा. बालेकिल्ल्यावर पोहोचल्यावर तुम्हाला किल्ल्याचे काही पुरातन अवशेष मिळतील आणि पाण्याचं टाकं पण दिसेल. इथूनच पायऱ्यांनी अजून थोडं वर गेलं की किल्ल्याच्या शिखरावर हे केदारेश्वर शिव मंदिर आहे. हे किल्ल्याचं सर्वात प्राचीन मंदिर आहे आणि इथून सह्याद्री पर्वतरांगांचा काय भारी व्ह्यू दिसतो. आहा. किल्ल्यावरून खाली उतरलो आणि मोबाईल कलेक्ट करून पुढे गेलो तेव्हा इथे एक छोटं गार्डन दिसलं. आता या किल्ल्याची अजून एक ओळख म्हणजे इथेच स्वराज्यातील छाव्याचा म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झाला होता. इथेच छत्रपती संभाजी महाराज यांचं स्मारक आहे. या स्मारकाच्या शेजारून वज्रगड पण फार जवळ आणि भारी दिसतो. छत्रपती संभाजी महाराजांना वंदन करून आम्ही पुढे निघालो. वाटेत पद्मावती टाकं लागलं. हा पण इथला एक महत्वाचा पाण्याचा साठा आहे. पुढे आम्ही इथल्या म्युझियमला पोहोचलो. एंट्री करताच तुम्हाला एक तोफ दिसेल आणि शेजारीच छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा दिसेल. या पुरंदर माचीवर असलेल्या म्युझियम मध्ये तुम्हाला स्वराज्यातील किल्ल्यांची शॉर्ट मध्ये माहिती मिळेल. तसेच स्वराज्यासाठी लढलेल्या मावळ्यांची देखील माहिती मिळते. आता या हॉलमध्ये संभाजी महाराजांच्या आयुष्यातील जन्मापासून ते वीरगती प्राप्त होईपर्यंत या घटनांचे चित्रीकरण केले आहे आणि याच हॉलच्या मध्यभागी त्यांचे स्मारक बघायला मिळतं. यांना वंदन करून पुढे निघालो तर समोरच महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचं स्मारक आहे. आता खायचं प्यायचं काय याबद्दल बोलायचं तर इथे पुरंदर माचीवर एक कॅन्टीन आहे, राजा कॅन्टीन. इथे चहा, कॉफी, नाश्ता, जेवण आणि कोल्ड्रिंक्स सगळं मिळतं. इथे पण तुम्ही जाऊ शकता. आता काही महत्त्वाच्या गोष्टी. यात पहिली, हा किल्ला पर्यटकांसाठी सकाळी 9:30 ते 4 असा सुरू असतो. त्याच काळात तुम्हाला इथे एंट्री मिळते. दुसरी, पुरंदर माचीवरून वर बालेकिल्ल्याला जायला दुपारी 2 पर्यंतच सोडतात. पूर्ण किल्ला 4 वाजता बंद होतो म्हणून इथे दुपारी 2 नंतर सोडत नाहीत. तिसरी, पुरंदर माचीवरून वर बालेकिल्ल्यावर गेल्यावर काहीच खायची प्यायची सोय नाही, त्यामुळे पुरंदर माचीवरूनच ॲटलिस्ट सोबत पाणी तरी घेऊन जा. चौथी, आपल्यामुळे किल्ल्याचे किंवा गड परिसराचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्या. आता थोडक्यात सांगायचं तर इथे पुरंदरला आल्यावर एक गोष्ट नक्की जाणवते की स्वराज्य हे फक्त तलवारीवर उभं राहिलं नव्हतं. ते उभं राहिलं होतं निष्ठेवर, त्यागावर आणि वेड्या प्रेमावर. आज आपण इथे मोकळेपणाने फिरू शकतो कारण कधीतरी कुणीतरी इथे प्राण दिले होते. म्हणून पुढच्या वेळेस तुम्ही पुरंदरला याल तेव्हा फक्त फोटो काढू नका. इथे एकदा डोळे बंद करा आणि ऐका. कदाचित अजूनही हर हर महादेव हा आवाज सह्याद्रीत घुमत असेल. तर मित्रांनो, तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. तुमचे काही प्रश्न असतील किंवा काही टिप्पणी असेल तर मला कमेंट्समध्ये सांगा. आणि पटापट अजूनही केलं नसेल तर कार्तिक न्यूजला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटू पुढच्या गुरुवारी. तोपर्यंत जय भवानी, जय शिवाजी.